श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 30 डिसेंबरला आलेली आहेत वर्षातील शेवटची अमावस्या आणि ही अमावस्या सोमवती अमावस्या आहेत. जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये या सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते. या सोमवती अमावस्येच्या दिवशी स्त्रिया व्रत करून माता पार्वतीची पूजा करत असतात. हे व्रत केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते, तसेच घरात सुख शांती समृद्धी नांदत असते. अमावस्या हा दिवस नकारात्मक शक्ती, वाईट गोष्टी, अडचणी, संकट दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि ही वर्षातील शेवटची अमावस्या असते. म्हणून आपल्याला येणारं वर्ष हे चांगलं आनंदाचं जावो यासाठी या वर्षातील सर्व वाईट गोष्टी, नकारात्मकता दूर करण्यासाठी ही अमावस्या खूप महत्त्वाची असते आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहेत. या दिवशी प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून फेकायची आहेत. ही वस्तू मुलांवरून उतरून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न नष्ट होऊन अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तुमच्या लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर हा उपाय जो आहे तर तो आपल्याला अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे. सायंकाळी तुम्ही 6 नंतरनं रात्री 11-12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. मुलांनी खूप शिकावं, मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, मुलांची भरभरून प्रगती व्हावी, मुलांवरती कोणतेही संकट, अडचणी येऊ नये असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. मुलांची प्रगती होण्यासाठी आईवडील देखील प्रयत्न करत असतात आणि स्वतः मुलं देखील प्रयत्न करत असतात. परंतु जर मुलांच्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल किंवा मुलांना नजरदोष, नजरबाधा झालेली असेल तर मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात. जसे की घरात लहान मुलं असतात, सतत चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाही, किंवा जी मोठी मुलं असतात त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही, मुलं अभ्यास करत नाही, मुलं वाईट व्यसनी लागतात. तसेच भरपूर शिकलेली मुलं असतात परंतु मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही, किंवा लग्नाचे वयाचे मुलं मुली असतात त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही. जर मुलांना दोष लागलेले असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या मुलांना येत असतात आणि अमावस्येच्या दिवशी आपण खास मुलांसाठी जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी आणि कारगर ठरत असतात. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आणि जर घरामध्ये स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून घरातील इतर कोणतीही व्यक्ती हा उपाय मुलांसाठी करू शकते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 प्रकारच्या 5 झाडांची पानं घ्यायची आहेत. आता तुमच्या घरी फुल झाडं असेल तर त्या प्रत्येक झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे.
5 प्रकारच्या 5 झाडांची पानं तुम्हाला लागणार आहेत। त्यामुळे तुम्ही तुळशीचं पान घेतलं तरीही चालेल, लिंबाचं पान घेऊ शकता, जास्वंदीचं पान घेऊ शकता। जे झाडं तुमच्या तिथे जवळपास आहे तर त्या 5 झाडांची 5 पानं तुम्हाला लागणार आहेत। यानंतर तुम्हाला पांढरी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत। आता मोहरीचे बघा अनेक प्रकार असतात, पिवळी मोहरी असते, काळी मोहरी असते। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पांढरी मोहरी घ्यायची आहेत। तुमच्या घरामध्ये नसेल तर जिथे किराणा दुकान आहे तर तिथून तुम्हाला ही पांढरी मोहरी जी आहे तर ती घेऊन यायची आहेत। चिमूटभर पांढरी मोहरी तुम्हाला घ्यायची आहेत। यासोबतच तुम्हाला थोडंसं खडे मीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि यासोबत तुम्हाला 5 अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत। या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत। हातात घेणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घेतल्या तरीसुद्धा चालेल। यानंतरनं या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। मुलांना बसवताना मुलांचा चेहरा म्हणजेच मुलांचा तोंड हे दक्षिणेला येणार नाहीत अशी तुम्हाला काळजी घ्यायची आहेत। मुलांना बसवून आपल्याला मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या। उतरवत असताना येणाऱ्या जाणाऱ्याची नजर लागलेली असेल, घरच्यांची बाहेरच्यांची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि ह्या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत। यानंतर या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन लांब फेकून द्यायच्या आहेत। फेकताना अशा ठिकाणी फेका की जिथे कुणी जाणार नाही, कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत। आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असेल तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत। एका मुलावरून उतरवल्या वस्तू या दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला घ्यायच्या नाही। तसेच तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असेल तर तुम्हाला मुलांचा फोटो असेल किंवा मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून मुलांवरून या वस्तू उतरवून घेऊ शकता। तेही शक्य नसेल तर 4 दिशेला तुम्हाला या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे घराच्या बाहेर जाऊन त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक उपाय जो आहे तर तो या सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर केला तर मुलांचे सर्व दोष, संकट, अडचणी, विघ्न नष्ट होऊन मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल, मुलांची भरभरून प्रगती होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।